नमस्कार मित्रांनो, आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत धैर्य देणारा, अंतर्मुख करणारा अभंग समजून घेणार आहोत. हा अभंग आपल्याला एक कठोर पण सत्य प्रश्न विचारतो. आपल्याला आयुष्यात देव, सत्य, धर्म आणि नीती यांच्यावर जर कोणी अडथळा आणत असेल तर आपण काय करतो? तर चला अभंग ऐकूया. जेणे घडे नारायणी अंतराय, होत पाप माय वर्जावी ती. एर प्रिया पुत्र धना कोण लेखा, करीती ती दुखा पात्र शत्रू. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, राजमाता निंदू भरतेल केली. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, अनेक उपाय दुःख मूळ. मित्रांनो, हा अभंग ऐकताच प्रथमदर्शी कठोर वाटतो. बाप आई सुद्धा वर्ज करतात. पण तुकाराम महाराज इथे नात्यांविषयी नाही तर धर्म, सत्य आणि आत्मकल्याण याविषयी बोलत आहेत. जर कोणी अगदी जवळचा माणूस आपल्याला चुकीच्या मार्गावर नेत असेल, आपल्याला आध्यात्मिक प्रगतीत अडथळा आणत असेल तर त्यांच्या चुकीच्या प्रभावापासून दूर राहा. जेणे घडे नारायणी अंतराय, होत पाप माय वर्जावी ती. नारायणी म्हणजे ईश्वर प्राप्तींचा मार्ग, सत्यांचा मार्ग. जर कोणी तुमच्या चांगल्या मार्गात अडथळा आणत असेल तर तो कितीही जवळचा असला तरी त्यांच्या चुकीच्या विचारांना नकार द्या. इथे वर्जावी म्हणजे व्यक्तींचा द्वेष नाही तर त्यांच्या चुकीच्या प्रभावाचा त्याग. उदाहरण, जर मित्र म्हणत असतील चल चुकीचा मार्ग निवडूया, शॉर्टकट घेऊया, तर त्यांचा प्रभाव टाळा. जर कोणी म्हणत असेल प्रामाणिकपणा ठेवून काही होत नाही तर त्या विचारांना वर्ज करा. एर प्रिया पुत्र धना कोण लेखा, करीत ती दुःखा पात्र शत्रू. तुकाराम महाराज म्हणतात, जर प्रिय व्यक्ती, धन, संपत्ती तुम्हाला अंधपतनाचा मार्गावर नेत असतील तर ते शत्रू समान आहेत. आज आपण पाहतो, पैशासाठी लोक सत्य सोडतात, नात्यांसाठी लोक चुकीचं सामर्थ्य करतात, मुलांसाठी पालक चुकीचे मार्ग स्वीकारतात. ही दुःखाची सुरुवात आहे. धन वाईट नाही, नाती वाईट नाहीत, पण जर ते तुम्हाला धर्मापासून दूर नेत असतील तर ते दुःखाचं मूळ बनतात. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू. तुकाराम महाराज उदाहरण देतात. प्रल्हादाने आपल्या वडिलांचा विरोध केला कारण वडील अन्यायांच्या बाजूने होते. बिभीषणाने रावणाचा त्याग केला कारण रावण अधर्माच्या मार्गावर होता. भरताने आईचा विरोध केला कारण रामाला वनवास देणं चुकीचं होतं. या उदाहरणातून काय शिकायचं? जेव्हा सत्य आणि नातं यांच्यात निवड करावी लागते तेव्हा संत सत्याची निवड करतात. आज आपल्यासमोरही अशी परिस्थिती येते. ऑफिसमध्ये चुकीचं काम करायला सांगितलं जातं, मित्र वाईट सवयी लावतात, समाज म्हणतो सगळेच असं करतात. पण तुम्ही काय करणार? सगळ्यांच्या मागे जाणार की सत्याच्या मागे उभे राहणार? तुकाराम महाराज सांगतात, धैर्य ठेवा, सत्य निवडा. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, अनेक उपाय दुःख मूळ. हा सर्वात मोठा संदेश आहे. सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य, सर्व नाती, सर्व सत्य हे शेवटी हरीच्याच पायाशीच नेतात. जर आपण देव, सत्य, प्रामाणिकपणा, प्रेम यांच्यावर मार्गावर राहिलो तर आपलं जीवन सुरक्षित आहे. इतर सर्व उपाय, फसवणूक, खोटेपणा, दिखावा हे शेवटी दुःखाचंच मूळ ठरतात. सत्य सर्वात मोठं आहे. नात्यांपेक्षा धर्म श्रेष्ठ आहे. चुकीच्या प्रभावापासून दूर राहा. धनासाठी स्वाभिमान विकू नका. धैर्य ठेवा, एकटे राहण्याचंही. ईश्वरावर विश्वास ठेवा. प्रामाणिकपणाचं फळ उशिराच मिळतं पण खात्रीने मिळतं. स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यात कोणती गोष्ट मला सत्यापासून दूर नेत आहे? मी कोणत्या भीतीने चुकीचा मार्ग स्वीकारतो का? मी प्रामाणिक राहण्यासाठी धैर्य दाखवतो का? आज जर उत्तर कठीण असेल तर आजपासून बदल सुरू करा. खरा धर्म कोणता? खरा धर्म म्हणजे प्रामाणिकपणा, दया, संयम, कर्तव्य, ईश्वर भक्ती. बाकी सगळं दिखावा आहे. मित्रांनो, संत तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात, जर कोणी तुमच्या चांगल्या मार्गात अडथळा आणत असेल
तर त्यांच्या चुकीच्या प्रभावाला नकार द्या. प्रल्हाद, बिभीषण, भरत यांनी सत्याची निवड केली. आज तुम्ही काय करणार? आज तुम्ही काय निवडणार? लोकांचं कौतुक की आत्मशांती? क्षणिक फायदा की कायमस्वरूपी समाधान? तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय. जर आपण ईश्वरांच्या सत्यांच्या मार्गावर राहिलो तर कोणतंही दुःख आपल्याला तोडू शकत नाही. आजपासून ठरवा, मी सत्याच्या बाजूने उभा राहीन, मी प्रामाणिक राहीन, मी चुकीच्या प्रभावाला नकार देईन आणि माझं जीवन शांत, स्थिर आणि तेजस्वी करीन. धन्यवाद. रामकृष्ण हरी मंडळी.